हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं. मित्रांनो, इयत्ता 10वी गणित यामधील संभाव्यता या प्रकरणातील आपण पाहणार आहोत सराव संच 5.3 भाग 2. जर आपण भाग 1 जो आहे तो पाहिलेला नसेल तर वर आय बटनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून आपण पाहू शकता. तर सराव संच 5.3 भाग 2. प्रश्न चौथा आपल्याला दिलेला आहे. अंकांची पुनरावृत्ती न करता 0, 1, 2, 3, 4, 5 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केल्या आहेत. घटना ए साठी अट आहे तयार झालेली संख्या समसंख्या मिळणे. त्यानंतर घटना बी साठी अट आहे तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी असणे. आणि घटना सी साठी अट आहे तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी असणे. तर या ठिकाणी आपण आता अगोदर नमुना अवकाश काढणार आहोत. आपल्याला या ज्या संख्या आहे त्या संख्यांपासून 2 अंकी संख्या तयार करायच्या आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक जे अंक आहेत, प्रत्येक जो अंक आहे त्या अंकाचा आपल्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पुनरावृत्ती त्याची करायची नाही. म्हणून या ठिकाणी एस बरोबर आता काय करायचं, 2 अंकी संख्या आपल्याला बनवायचं. 1 पासून सुरुवात करायची. 10. त्यानंतर आता या ठिकाणी 1 आपण 1 घेऊ शकत नाही कारण रिपीट आपल्याला करायचं सांगितले, पुनरावृत्ती करायची नाही. म्हणून 1 नंतर आता 2, त्यानंतर 1 नंतर 3, 1 नंतर 4, 1 नंतर 5. आता घ्यायचा 2, 2 0, 2 1, 2 3, 2 4, 2 5. त्यानंतर आता घ्यायचा 3, 3 0, 3 1, 3 2, 3 4, 3 5. त्यानंतर आता घ्यायचा आहे 4, 4 0, 4 1, 4 2, 4 3, 4 5. त्यानंतर आता घ्यायचा आहे 5, 5 0, 5 1, 5 2, 5 3, 5 4. तर अशा प्रकारे आपला नमुना अवकाश जो आहे तो नमुना अवकाश तयार झालेला आहे. या ठिकाणी आता नंबर ऑफ एस आपण काढू. म्हणून नंबर ऑफ एस बरोबर किती आहेत हे सर्व अंक आपल्याला मोजावे लागणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस एस किती आहेत, 25. यानंतर आता आपल्याला ज्या अटी दिलेल्या आहेत त्या अटी आपण पाहणार आहोत. आता घटना ए यासाठी आता आपल्याला काय अट दिली होती. घटना ए मध्ये अट दिलेली होती आपल्याला की तयार झालेली संख्या समसंख्या मिळणे. तर यामधील आता सर्व समसंख्या आपल्याला घ्यायच्या आहेत. 10 12 14 20 24 30 32 34 40. त्यानंतर 42. त्यानंतर 50. त्यानंतर 52 आणि 54 एवढ्या समसंख्या आहेत. या ठिकाणी नंबर ऑफ ए घटना ए साठी किती आता या सर्व समसंख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. नंबर ऑफ ए किती आहे, 13. त्यानंतर आता घटना बी आता घटना बी आपल्याला काय दिलेले आहे अट. घटना बी मध्ये अट दिलेली आहे की तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी असणे आवश्यक आहे. तर आता यामध्ये 3 ने भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. पहिली संख्या येईल 12, 15, 21, 24, 30,
42, 45, 51 आणि 54 ह्या 3ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. म्हणून या ठिकाणी नंबर ऑफ बी किती असणार आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. नंबर ऑफ बी 9. त्यानंतर आता घटना सी आपण पाहणार आहोत. घटना सी. घटना सी मध्ये आता नमुना अवकाश काढणार आहोत. घटना सी मध्ये काय अट दिलेली आहे आपल्याला की तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी असणे. तर 50 पेक्षा मोठी असणारी संख्या आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहेत. 51, 52, 53 आणि 54 ह्या 50ने मोठ्या असणाऱ्या संख्या आहेत. म्हणून या ठिकाणी नंबर ऑफ सी किती आहे? 4. प्रश्न 5वा. 3 पुरुष व 2 स्त्रिया यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे. 3 पुरुष आणि 2 स्त्रिया. तर आपल्याला अट दिली आहे. घटना ए साठी अट आहे समितीत कमीत कमी 1 स्त्री असावी. घटना बी साठी अट आहे समितीत 1 पुरुष व 1 स्त्री असावी. आणि घटना सी साठी अट आहे समितीत एकही स्त्री नसावी. तर अगोदर आपण काय करणार आहोत तर नमुना अवकाश काढणार आहोत की 3 पुरुष व 2 स्त्रिया यांच्या बाबतीतला आपला नमुना अवकाश काढणार आहोत. तर आता समजा 3 पुरुष जे आहेत 3 पुरुष बरोबर M1, M2 आणि M3 हे 3 पुरुष आहेत. आणि 2 स्त्रिया ज्या आहेत 2 स्त्रिया बरोबर F1 आणि F2 ह्या 2 स्त्रिया आहेत. 3 पुरुष M1, M2, M3 आणि 2 स्त्रिया F1, F2 आणि याची आपल्याला बनवायची यांची पर्यावरण समिती. तर नमुना अवकाश आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. म्हणून S बरोबर नमुना अवकाश आपण काढणार आहोत. तर इथून आपण सुरुवात करू. M1, M2 त्यानंतर M1, M3 त्यानंतर आता M2 आणि M3. आता हे पूर्ण झालेले आहे. आता इकडे आपण येऊया. यामधील आता M1 आणि इकडे घेऊ आपण F1. त्यानंतर इकडचा M1 आणि इकडचा F2. आता M2 आपण घेणार आहोत. M2 आणि इकडचा F1. त्यानंतर M2 आणि इकडचा F2. त्यानंतर आता M3 आपण घेणार आहोत. M3 आणि F1. त्यानंतर M3 आणि F2. त्यानंतर आता F1 आणि F2. तर अशा प्रकारे नमुना अवकाश आपला तयार झालेला आहे. यानंतर आता आपण नंबर ऑफ एस काढणार आहोत. नंबर ऑफ एस बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नमुना अवकाश या ठिकाणी आलेले आहेत 10. यानंतर आता आपल्याला ज्या अटी दिलेल्या आहेत त्या अटी आपण पाहणार आहोत. घटना ए अगोदर. घटना ए. तर घटना ए मध्ये आपल्याला काय अट दिलेली आहे की समितीत कमीत कमी 1 स्त्री असावी. हे आपल्याला घटना ए मध्ये दिलेलं आहे. मग आता कमीत कमी 1 स्त्री असावी असे आपल्याला यामधले घ्यायचे आहेत. 1 स्त्री असायला हवी कमीत कमी. तर M1 F1 त्यानंतर M1 F2 त्यानंतर M2 F1 त्यानंतर M2 F2 त्यानंतर M3 F1 त्यानंतर M3 F2 आणि शेवटी
F1 F2. तर एवढे आपले नमुना अवकाश तयार होणार आहेत. तर या ठिकाणी आता नंबर ऑफ ए किती आहे? 1 2 3 4 5 6 7. त्यानंतर आता आपण घटना बी पाहणार आहोत. घटना बी मध्ये आपल्याला काय अट दिलेली आहे? घटना बी मध्ये आपल्याला अट दिलेली आहे की समितीत एक पुरुष व एक स्त्री असावी. तर आपल्याला आता जो नमुना अवकाश आपण काढलेला आहे यामध्ये एक पुरुष आणि एक स्त्री असतील असे आपल्याला निवडायचे आहेत. M1 F1, त्यानंतर M1 F2, M2 F1, त्यानंतर M2 F2, M3 F1, M3 F2. तर यानंतर आता आपल्याला कुठेही यामध्ये एक पुरुष आणि एक स्त्री असणारे आपण सर्व घेतलेले आहेत. तर या ठिकाणी नंबर ऑफ बी किती असणार आहेत? 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ बी 6. त्यानंतर आता आपण घटना सी पाहणार आहोत. घटना सी. घटना सी मध्ये काय अट दिलेली आहे आपल्याला? घटना सी मध्ये अट दिलेली आहे की समितीत एकही स्त्री नसावी, म्हणजे सर्व पुरुष असतील. तर यामध्ये आता सर्व पुरुष असणारे आपल्याला घ्यायचे आहेत. M1 M2 दोन्ही पुरुष आहेत. त्यानंतर M1 M3 दोन्ही पुरुष आहेत. त्यानंतर M2 M3 दोन्ही पुरुष आहेत. तर याच्या व्यतिरिक्त आपल्याला आणखी दिसून येत नाहीत. म्हणून या ठिकाणी नंबर ऑफ सी किती असणार आहेत? तर 3 असणार आहेत. 6. एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले. घटना ए साठी अट आहे छापा आणि विषम संख्या मिळणे. घटना बी साठी अट आहे एच किंवा टेल आणि समसंख्या मिळणे. आणि घटना सी साठी अट आहे फाशावरील संख्या 7 पेक्षा मोठी आणि नाण्यावर काटा मिळणे अशी आहे. तर या ठिकाणी अगोदर आपण नमुना अवकाश काढणार आहोत. काय? एक नाणं आणि एक फासा एकाच वेळी फेकले. एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले. एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले याचा नमुना अवकाश. नमुना अवकाश S बरोबर. आता एक नाण्याला 2 बाजू असतात, हेड आणि टेल. आणि फासा जो आहे फासावर 1 पासून 6 पर्यंतचे अंक असतात. तर नाण्याची अगोदर एकच बाजू घ्यायची. समजा आपण H घेतली. आता फास्यावरचे अंक बदलत राहतील. 1 H2 H3 H4 H5 H6. त्यानंतर आता टेल येईल. टेल 1 टेल 2 टेल 3 टेल 4 टेल 5 आणि टेल 6. तर अशा प्रकारे नमुना अवकाश आपला तयार होईल. तर या ठिकाणी नंबर ऑफ एस किती आहेत? 12. आता आपण एक एक घटना पाहणार आहोत. अगोदर घटना ए. घटना ए मध्ये आपल्याला काय अट दिलेली आहे? घटना ए मध्ये दिलेला आहे की छापा आणि विषम संख्या. छापा आणि विषम संख्या आपल्याला यामधील घ्यायचे आहेत. तर यामध्ये छापा आणि विषम संख्या. त्यानंतर H3 त्यानंतर H5. तर हे छापा आणि विषम संख्या आहेत. त्यानंतर आता या ठिकाणी नंबर ऑफ ए बरोबर 3 हे झाली पहिली अट पूर्ण. त्यानंतर आता घटना बी. तर घटना बी मध्ये आपल्याला काय अट दिलेली आहे? घटना बी मध्ये अट दिलेली आहे की
एज किंवा टेल आणि समसंख्या मिळणे, म्हणजे हेड किंवा टेलसोबत समसंख्या आपल्याला घ्यायची आहे. तर या ठिकाणी येईल मग H2 H4 H6, त्यानंतर T2 T4 आणि T6. हे झाले हेड किंवा टेल आणि समसंख्या. नंबर ऑफ बी या ठिकाणी किती आहे? 6. यानंतर आता घटना सी आपण पाहणार आहोत. घटना सी. तर घटना सी मध्ये आपल्याला काय अट दिलेली आहे? घटना सी मध्ये अट दिली की फाशावरील संख्या 7 पेक्षा मोठी आणि नाण्यावर काटा मिळणे अशी आहे. आता 7 पेक्षा मोठी संख्या तर असणारच नाही आहे, कारण आपल्याला माहीत आहे की जो फासा असतो फास्यावरती 1 पासून तर 6 पर्यंतचे या ठिकाणी अंक असतात. म्हणून या ठिकाणी नंबर ऑफ सी जो आहे तो किती असणार आहे? 0 असणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर का आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.